उपविभाग बार्शीचे डीवायएसपी आदरणीय सायकर साहेब, बार्शी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्री चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्री बदे साहेब. तहसीलदार साहेब येणार होते, परंतु त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळं थोडंसं सर्दी, ताप, खोकला, त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं बदे साहेब आलेले आहेत. आणि एमएससीबीचे श्री विधाते साहेब आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी, तसेच उपस्थित सर्व पत्रकार बांधव, गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व नवरात्र उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, तुमचं आजच्या या मीटिंगसाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहिलं, नुकताच गणेशोत्सव आपण खूप धूमधडाक्यात आणि उत्साहामध्ये साजरा केलेला आहे. या गणेशोत्सवामध्ये प्रशासनाने आवाहन केलं होतं की से नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर लाईट. आणि बार्शी शहरात सुद्धा आम्ही शांतता कमिटीची मीटिंग जेव्हा घेतली तेव्हा सर्व गणपती मंडळाच्या सदस्यांना, सर्व मंडळांना आम्ही आवाहन केलं होतं की डीजे, डॉल्बीचा वापर करू नका, लेझर लाईटचा वापर करू नका. आणि खरंच मला अभिमान वाटतो की सर्व गणपती मंडळांनी, बार्शीमध्ये जवळपास 81 गणेश मंडळ होते सर, आणि 35 मिरवणुका निघत असतात. तर सर्व गणेश मंडळांनी ह्या नियमाचं पालन केलेलं आहे. कुणीही डीजे लावला नाही, कुणीही डॉल्बी लावली नाही आणि लेझर लाईटचा वापर कुणीही केला नाही. मित्रांनो, सांगण्यास अतिशय आनंद होतो, अभिमान वाटतो. खरंच बार्शी तिथं सरशी म्हणतात ते काही चुकीचं नाही. बार्शीतले लोक खूप समजदार आहेत, कायद्याचं पालन करणारे आहेत. प्रशासनानं जर आवाहन केलं तर त्या आव्हानाला साथ देणारे आणि त्या पद्धतीनं वागणारी जनता या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालेली आहे. आणि आम्हाला सुद्धा, म्हणजे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये आम्हाला सुद्धा अभिमानानं सांगा वाटलं की 10 वाजता सर्व मिरवणुका आपल्या संपल्या होत्या. 35 गणपतीचं विसर्जन होतं. बऱ्याच गणपती मंडळांनी जागेवर विसर्जन केलं आणि तो आकडा 35 वरचा आकडा हा केवळ 11 वर आला होता. आणि ज्या गणपती मंडळांनी जागेवर विसर्जन केलं त्यांनी त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. काही जणांनी गरीब विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पुस्तकं यांचं वाटप केलं. काही जणांनी ग्रंथालयाची निर्मिती केली. काही जणांनी उच्च शिक्षणासाठी म्हणा किंवा इतर काही कामासाठी कुणाला आर्थिक मदत लागत असेल तर मिरवणुकीचा खर्च टाळून त्यांनी तो त्या व्यक्तीला, गरजू व्यक्तीला तो त्यांनी दिला होता. असे अतिशय खूप छान छान असे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी गणेश मंडळांनी राबवले होते आणि आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. आम्ही सुद्धा दिवसातून 4-5 गणपती मंडळाच्या आरतीला जायचो आणि त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा करायचो. तर त्यांच्याकडून अतिशय पॉझिटिव्ह असं सांगणं यायचं आम्हाला की सर, यावर्षी खरंच डीजेचा आम्हाला सुद्धा त्रास होता. म्हणजे गणपती मंडळाचे सदस्य सुद्धा म्हणायचे डीजेचा आम्हाला पण त्रास होता, पण सगळे करतात म्हणून आम्ही पण करायचो. पण इथून पुढं आपल्याला पायाला पडायचं आहे. बार्शी शहरामध्ये कोणताही सण असो, कोणताही उत्सव असो, कोणती जयंती असो, ह्या सण, उत्सव आणि जयंती मिरवणुकांमध्ये डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर अजिबात करायचा नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, वारंवार सांगण्याचं कारण एकच आहे की ते तुमच्या मनावर बिंबलं पाहिजे. त्याचे दुष्परिणाम काय आहेत आणि ते दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण, प्रशासन जे आवाहन करतंय, सर्वोच्च न्यायालय जे आवाहन करतंय किंवा सर्व सामाजिक संस्था असतील हे जे आवाहन करतायत, तर ते त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून वारंवार ते आम्हाला सांगावं लागत आहे. लेझर लाईटमुळे डोळे खराब होतात. डोळ्याचा पडदा जो असतो, रेटिना, तो खराब होतो, तो जळला जातो आणि दृष्टी अंधुक होते. अंधत्व सुद्धा येऊ शकतं. मित्रांनो, हे सुंदर जग ज्या डोळ्यानं आपण पाहतो आणि ते जर अंध व्यक्तीला विचारा तुम्ही, जो डोळ्याची किंमत काय असते ते. आपल्याला डोळे आहेत तर आपण आपले डोळे आपणच आपल्या हाताने का घालवायचे हा पण मोठा प्रश्न आहे. डीजे मिरवणुकांमध्ये कोण असतंय मंडळाच्या पाठीमागं? मग दुर्गा उत्सव असू द्या किंवा गणपती उत्सव असू द्या किंवा कोणती जयंती असू द्या, तर त्याच्यामध्ये कोण असतात? आपलेच भाऊ असतात, आपलेच गल्लीतले लोक असतात, आपले जे मंडळाचे सदस्य आहेत त्यांचेच कुणी भाऊ असतो, बहीण असते, मित्र असतो, आई असतात, वडील असतात. आणि ह्या सगळ्यांच्या शरीरावर काय दुष्परिणाम होत असतील ह्या गोष्टींचा, ह्याचा थोडासा विचार करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. बरेच वैद्यकीय तज्ञ सुद्धा ह्या बाबतीत मार्गदर्शन करत आहेत, सांगत आहेत की डिजिटल दुष्परिणाम काय आहे, लेझर लाईटचा दुष्परिणाम काय आहे. तर बदलत्या काळानुसार
बदलत्या परिस्थितीनुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे. बदल हा आत्मसात केला पाहिजे. जर बदल आत्मसात केला, आपण बदललो, तर निश्चितच पिढी सुद्धा बदलणार आहे आणि सर्वांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी त्याची मदत होणार आहे. डीजे डॉल्बीचा आवाज हा अतिशय कर्णकर्कश असतो. कानाचा पडदा त्या प्रेशरनं हलत असतो आणि तो जास्त प्रमाणात हल्ला की पडदा फाटतो. पडदा फाटला की श्रवणशक्ती कमी होते. अलग लक्षात, कानातल्या पडद्यावर आपली ऐकण्याची क्षमता जी असते ती अवलंबून असते. तो पडदा फाटला की तुमची कानाची क्षमता निघून जाणार. काही जणांना हृदयाचा त्रास असतो किंवा हृदयाचा त्रास नसणाऱ्यांना सुद्धा त्या स्पंदनामध्ये आल्यानंतर हृदयाचे ठोके जास्त वाढतात, अटॅक येऊ शकतो, मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो, होतो. बऱ्याच जणांचा मृत्यू पण झालेला आहे. असे बरेच उदाहरण आहेत. तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा. युट्यूबवर तुम्ही आजकाल बऱ्याच गोष्टी बघता, तर ह्या सुद्धा गोष्टी बघा. डीजे डॉल्बी आणि लेझर लाईटचे दुष्परिणाम काय आहेत. त्याच्यामध्ये चांगले MD केलेले डॉक्टर लोक मार्गदर्शन करतायत, PhD केलेले तज्ञ लोक त्याच्यात मार्गदर्शन करतायत आणि सांगतायत की खरंच हे मानवी शरीराला, मानवी आरोग्याला खूप घातक आहे. डीजे आणि डॉल्बी, लेझर लाईट ही वापरलीच नाही पाहिजे. तर ह्या गणपती मंडळांनी डीजे डॉल्बी वापरली नाही, त्याचा वापर केला नाही, लेझर लाईटचा वापर केला नाही, आम्हाला आनंद झाला नाही, तर तमाम बार्शीकरांना आनंद झालाय. सगळे बार्शीकर तुमच्याकडे अभिमानाने बघतायत मित्रांनो. बार्शीकर अभिमानाने याच्यासाठी बघतायत की सर्व बार्शीला ह्यांनी ध्वनी प्रदूषण मुक्त केलं, कसलाही आम्हाला त्रास दिला नाही. आणि ज्येष्ठ नागरिक असतील, डॉक्टर असतील, सर्व संघटना आम्हाला म्हणतात की खरंच यावेळेस गणपती मंडळ, आम्ही म्हणतो की तेच समजदार आहे. आमचं सांगणं काम होतं, कायद्याचं पालन करणं त्यांचं काम होतं आणि त्यांनी ते अतिशय उत्कृष्टरित्या केलेलं आहे. त्यामुळं सर्व गणपती मंडळाच्या सर्व अध्यक्षांचं, सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आता नवीन नवरात्राचा उत्सव चालू होणार आहे 12 तारखेपासून, बरोबर ना? 12 ते 6 तारखेपर्यंत. 22 ते 6 ऑक्टोबर पर्यंत आहे. तर 22 तारखेला घटस्थापना आहे आणि त्यानंतर पौर्णिमेला दुर्गा देवीचं मिरवणुका काढून विसर्जन असतं. तर दुर्गा मंडळाचे इथं बरेच अध्यक्ष आणि सदस्य आलेले आहेत. बऱ्याच जणांचा माझा सुद्धा संपर्क आहे, बऱ्याच जणांसोबत माझी सुद्धा भेटीगाठी झाली. मी तुम्हाला एकच आव्हान करणार आहे, ज्या पद्धतीनं गणपती मंडळांनी कायद्याचं पालन केलं, डीजे डॉल्बी लेझर लाईटचा वापर केला नाही, त्याच पद्धतीनं नवरात्र उत्सव मंडळाच्या सर्व मंडळ अध्यक्षांनी डीजे डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर करू नये. प्रशासनात सहकार्य करावं, कायद्याचं पालन करावं. निश्चितच बार्शीकर तुमचा सन्मान केल्याशिवाय आणि तुम्हाला तुमची वाहवा केल्याशिवाय राहणार नाही. नवरात्रीचा उत्सव हा सुद्धा जवळपास 15 दिवसाचा असतो. 10 दिवसाचा दसऱ्यापर्यंत आणि त्यानंतर परत पौर्णिमा येईपर्यंत 15 दिवसाचा असतो. आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी जवळच आहे आपल्या बार्शीपासून. कुर्डवाडी ते तुळजापूर या रोडवरती गेल्या वर्षी बघितलं मी, बरेच जण मशाली घेऊन जातात, बरेच भाविक पायी जातात, भरपूर गर्दी असते. त्या ठिकाणी अन्नछत्र असतात, अन्नदान करणारे लोक असतात. आपले बार्शीतले सुद्धा मशाली घेऊन बरेच जण जातात येतात. म्हणजे ही खूप वर्दळ असते आणि अशा ह्या वर्दळीमध्ये तुम्ही त्यांना शुभेच्छा देऊन जर कायद्याचं पालन केलं, डीजे डॉल्बी लावली नाही, लेझर लाईट लावली नाही, तर तुमचं स्वागतच आहे. निश्चितच मला विश्वास आहे की बार्शीकर प्रशासनाच्या आव्हानाला साथ देतील, प्रतिसाद देतील आणि डीजे डॉल्बी लेझर लाईटचा वापर करणार नाही असा मला विश्वास आहे. गेल्या वर्षी मी पाहिलं गणपतीच्या वेळेस, गेल्या वर्षी पण थोडस जरा तणावाची परिस्थिती होती. काही समाज विघातक घटक होते, त्यांनी थोडासा गोंधळ घातला, झाला विषय क्लोज झाला. या वर्षी तसं काही झालं नाही. आम्ही पूर्ण तयारीनिशी होतो. नवरात्रीमध्ये सुद्धा आम्ही पूर्ण तयारीनिशी असणार आहोत. आम्ही तुमच्यासाठीच आहेत ना. आम्ही अहोरात्र कोणासाठी आहेत? तुमच्यासाठीच आहे. आमचं जनतेची सेवा करण्यासाठीच आम्ही आहोत. रात्री अपरात्री कधीही कोणती वेळ येऊ द्या, आम्ही प्रशासन तुमच्या सोबत आहे आणि प्रशासन निश्चितच तुम्हाला सहकार्य करेल. यात अजिबात संशय ठेवता किंवा शंका घेता कामा नये. फक्त एकच माझं आव्हान असणार आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं गणपती मंडळानं वेगवेगळे उपक्रम राबवले, त्याच पद्धतीनं नवरात्र उत्सव मंडळाने सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवावेत.
आणि डीजे मुक्त, डॉल्बी मुक्त आणि लेझर लाईट मुक्त उत्सव साजरा करावा. माझं प्रास्ताविक या ठिकाणी चालू आहे. प्रास्ताविक थोडक्यात असतं, परंतु माझं लांबलं, कारण मला आनंद व्हायला लागला की तुम्ही आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन बार्शीकरांनी सुद्धा तुमचं कौतुक केलेलं आहे डीजे डॉल्बी न लावल्यामुळं. गणपती मंडळांनी खूप छान छान देखावे केले होते, पारंपरिक वाद्य वाजवले, त्याचप्रमाणे वेगवेगळे कला कौशल्य त्यांनी सादर केलं. त्यामुळं माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सायकर साहेब यांच्या संकल्पनेतून यावर्षी आपण गणराया अवॉर्ड देणार आहोत असं आम्ही शांतता कमिटीच्या मिटिंगला मध्ये सांगितलं होतं. आणि ते अवॉर्ड आम्ही आता जवळपास त्याची तयारी केलेली आहे. आम्ही 3 उत्तेजनार्थ बक्षीस देणार आहोत. प्रशस्तीपत्र असणार आहे. 3 प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक असे 3 क्रमांकाला बक्षीस देणार आहोत. आणि सर्वच गणपती मंडळाला प्रशस्तीपत्र देणार आहोत, कारण तुम्ही कायद्याचं पालन केलेलं आहे म्हणून. ज्या गणपती मंडळाला प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक नाही मिळाला तरी नाराज व्हायचं कारण नाही, कारण सगळ्यांचाच क्रमांक यावेळेस आलेला आहे. सर्व गणपती मंडळानं खूप छान काम केलेलं आहे, उत्कृष्ट असं काम केलेलं आहे, अतिशय शिस्तीमध्ये राहिलेले आहे. त्याबद्दल आपल्याला बक्षीस मिळालं नाही असं नाराज व्हायची काय गरज नाही. आम्ही सर्वांना प्रशस्तीपत्र देणार आहोत. तर असं हे कार्यक्रमाचं स्वरूप असेल. बक्षीस वितरणानंतर बक्षीस वितरणानंतर तुमच्या काही अडीअडचणी असतील ते आम्ही जाणून घेऊ. त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पूर्ण प्रशासन आज तुमच्यासाठी व्यासपीठावर आहे. आदरणीय शिवसाहेब त्यांच्याशी संबंधित ज्या अडचणी असतील ते कशा दूर करणार ते सांगतील. एमएससीबीचे साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत. त्यानंतर आदरणीय सायकर साहेब शेवटी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि नंतर कार्यक्रम संपेल. असं हे कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. तर तुम्ही खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. अतिशय मौलिक अशा शब्दामध्ये आपण आपलं प्रस्ताविक या ठिकाणी सर्व बार्शीकरांपाशी या ठिकाणी व्यक्त केलं. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे शांततेत गणेश उत्सव संपन्न केला त्याच पद्धतीनं अगदी शांततेत नवरात्र उत्सव देखील संपन्न आमचे बार्शीकर करतील. आपण म्हटलात ना बार्शी तिथं काय सरशी, अशा या उक्तीप्रमाणे आपण दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंतपणानं पालन करून सर्व बार्शीकर पुन्हा एकदा नवरात्र उत्सव शांततेत संपन्न करून हे सिद्ध करून दाखवतील की बार्शी तिथं काय सरशी. यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल. सर्वप्रथम उत्तेजनार्थ बक्षिसापासून सुरुवात करत आहोत. पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस मिळतंय. पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी मिळतंय श्री त्रिमूर्ती प्रतिष्ठान बार्शी. त्रिमूर्ती प्रतिष्ठान बार्शी लवकरात लवकर यायचंय, व्यासपीठावरती यायचं, आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. आलेत का? यानंतरचं दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस मिळतंय नरसिंह तरुण मित्र मंडळ, नरसिंह तरुण गणेश मंडळ, नरसिंह तरुण मंडळ. यानंतर पुढील उत्तेजनार्थ बक्षीस आहे एकता गणेश मंडळ. आहे का कोण? एकता गणेश मंडळ. यानंतरचं उत्तेजनार्थ बक्षीस जातंय सिद्धविनायक तरुण मंडळ, सिद्धविनायक तरुण गणेश मंडळ हंडेगल्ली. सिद्धविनायक झालेत का? सिद्धविनायक तरुण गणेश मंडळ हंडेगल्ली, कसबा पेठ, बार्शी. पुरस्कार विजेत्या मंडळाचं या ठिकाणी खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन. आदरणीय अशोकजी सायकर सरांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस समारोह या ठिकाणी वितरण होत आहे. यानंतर पुढील उत्तेजनार्थ बक्षीस आहे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ उपळाई रोड बार्शी.
सह्याद्री प्रतिष्ठान सामाजिक बहुउद्देशीय संस्था आयोजित सह्याद्री प्रतिष्ठान सामाजिक व बहुउद्देशीय संस्था आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ उपळाई रोड बार्शी पुरस्कार विजेत्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. नरवीर तानाजी गणेश मित्र मंडळ तानाजी चौक बार्शी यानंतरचं बक्षीस जात आहे. नरवीर तानाजी चौक गणेश मित्र मंडळ तानाजी चौक बार्शी. बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं आदरणीय सायकर सरांच्या वतीनं आदरणीय कोकडे सरांच्या वतीनं या ठिकाणी विजय मंडळाचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. यानंतरचं उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे योगेश सोपल क्रीडा व सांस्कृतिक मंडळ लिंगायत बोर्डगाव बार्शी. यानंतरचं उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे योगेश सोपल क्रीडा व सांस्कृतिक मंडळ लिंगायत बोर्डिंग बार्शी. आणि यानंतर जे आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढलेले आहेत त्यातील तृतीय पारितोषिक जात आहे रणगंधर्व मित्र मंडळ ऍक्सिस बँकेजवळ बार्शी. रणगंधर्व मित्र मंडळ पुरस्कार प्राप्त मंडळाचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. यानंतर द्वितीय पारितोषिक जात आहे राजविजय कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ संचलित जवाहर तरुण गणेश मंडळ कर्नल भोसले चौक बार्शी. जवाहर तरुण गणेश मंडळ कर्नल भोसले चौक बार्शी. आणि यानंतर प्रथम पारितोषिक